नमस्कार, मी लक्ष्मण पवार स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलवर. तर मित्रांनो, आज आपण आलो आहोत तपोवनातील स्वामीनारायण मंदिरात. हे बघा, जिकडून आपण आज जात आहोत तिकडेच आहे हे समुद्र मंथनाचं दृश्य. मध्ये आहे मंदार पर्वत आणि तो जो साप आहे तो वासुकी साप. एका बाजूला आहे देवता आणि दुसऱ्या बाजूला आहे दानव. जेव्हा अमृताची निर्मिती करायची होती तेव्हा मंदार पर्वताची रवी आणि वासुकी सापाची दोरी करून समुद्र मंथन केले गेले आणि त्यातूनच निर्माण झाले अमृत आणि त्याच्याच बरोबर निर्माण झाले होते विष आणि त्या विषाचे प्राशन केलेले आहे महादेवाने. त्यामुळे त्यांचा कंठ निळा आहे, म्हणूनच आपण महादेवाला नीलकंठ असे देखील म्हणतो. नाशिक हे ऐतिहासिक आणि पौराणिक शहर आहे. या शहरामध्ये विविध मंदिरे आहेत. यामध्येच आणखी एका मंदिराची आता भर पडली आहे. या मंदिराचे नाव स्वामीनारायण मंदिर असून हे मंदिर सनातन धर्म आणि भारतीय संस्कृतीचे प्रतीक आहे. या मंदिरात सर्व देवदेवतांच्या मूर्तींची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली आहे. स्वामीनारायण मंदिर ट्रस्टतर्फे तपोवनातील रस्त्यावरील नवीन शाही मार्गावरील 2.5 एकर जागेवर हे भव्य मंदिर बांधण्यात आले आहे. राजस्थानातील भरतपूर जिल्ह्यातील बन्सी पहाडपूर येथील तब्बल 1 लाख घनफूट गुलाबी दगडापासून या मंदिराची निर्मिती करण्यात आली आहे. सुंदर व सुबक बांधकामामुळेच तसेच परिसरात उभारण्यात आलेल्या सुंदर शिल्पांमुळे मंदिराच्या सौंदर्यात भर पडत आहे. मंदिराची नगरी म्हणून ओळख असलेल्या नाशिकच्या वैभवात स्वामीनारायण मंदिरामुळे मोठी भर पडली आहे. स्वामीनारायण मंदिर 140 फूट लांब, 55 फूट रुंद तसेच 78 फूट उंच आहे. यात 80,000 घनफूट गुलाबी आणि 15,000 घनफूट लाल दगडांचा वापर करून हे मंदिर बनविण्यात आले आहे. मंदिराची कमान स्तंभ ही सुंदर आहेत. नाशिक हे कुंभमेळा तीर्थक्षेत्र असल्याने भाविकांना दर्शन व्हावं याकरिता स्तंभावर विविध कलशांचे नक्षीकाम करण्यात आले आहे. गोदावरीच्या डाव्या तटावर नवीन शाही मार्गालगत उभारण्यात आलेल्या या भव्य मंदिराला 3 प्रवेशद्वार आहेत. मंदिराच्या खांबांवर शिवचरित्रासह रामायण, महाभारत, श्रीकृष्ण आदींचे चरित्र सुंदररित्या कोरण्यात आले आहे. मंदिराला 2 हॉल आहेत. मंदिराच्या खालच्या हॉलमध्ये अक्षर पुरुषोत्तम महाराज, घनश्याम महाराज, श्रीकृष्ण महाराज यांच्यासह श्री गणेश, श्रीराम सीता, विठ्ठल रुक्मिणी, शिव पार्वती, हनुमान आदी नीलकंठीवर्णी सुंदर मूर्ती विराजमान आहेत. त्यांची भाविकांना भुरळ पडते आहे. याशिवाय रामायण, महाभारत, भगवान स्वामीनारायण यांच्या जीवनावरील चित्ररूप रेखाटण्यात आले आहे. मंदिरातून बाहेर पडतानाच एका हॉलमध्ये इथे आपल्याला वेगवेगळ्या प्रकारच्या अगरबत्त्या किंवा सुवासिक धूप वगैरे मिळतं, जे आपण देवासाठी वापरतो. तसेच बाजूला इकडे बुक स्टॉल आहे आणि इकडेच बाजूला आपण देणगीसुद्धा देऊ शकतो. या मंदिरात दिवसभरात 5 वेळा आरती होते. सकाळी 6 वाजता मंगल आरती, 7:30ला शृंगार आरती, 11:15ला राजभोग आरती, तर संध्याकाळी 7ला संध्या आरती व 8:30ला शेजारती होते. भाविकांसाठी हे मंदिर सकाळी 6 ते दुपारी 12 आणि नंतर दुपारी 4 ते रात्री 8 वाजेपर्यंत खुले असते. मंदिर हे खूप आकर्षक आणि सुंदर आहे, त्यामुळेच भाविकांची इथे खूप गर्दी होती. इकडे आलं की मन भक्तीमध्ये विलीन होऊन जाते, सर्व चिंता दूर होतात. तर तुम्हाला स्वामीनारायण मंदिराची माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.